नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 23 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 जून रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा होतो. या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे लोकांना खेळ आणि आरोग्यदायी जीवनशैलीकडे आकर्षित करणं असं आहे आणि तो दिवस आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांच्या स्थापनेसाठीची आठवण करून देतो. 1894 मध्ये साधारण त्याची सुरुवात झाली होती. या व्यतिरिक्त 23 जूनला संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन देखील पाळला जात असतो. 2002 मध्ये UN महासभेने हा दिवस सुरू केलेला आहे आणि याचा हेतू सार्वजनिक सेवांचं महत्त्व दाखवणं आणि लोकसेवांच्या कामाचं कौतुक करणं असं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, 2025 मध्ये जगातील सर्वात मोठे जहाज पुनर्वापर करणारे राष्ट्र कोणते बनलेले आहे? रेकॉर्ड 25चा आहे, पण ते आत्ता जाहीर झालेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न आत्ता येतोय. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे आपला देश भारत. ठीक आहे, याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मध्ये भारत जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर करणारा देश बनला आहे. 2025 मध्ये भारताचा जगातील जहाज पुनर्वापरातील हिस्सा जवळजवळ 35.4% इतका होता, तर 2024 मध्ये तो 30.1% इतका होता. भारतातील जहाज पुनर्वापर उद्योग प्रामुख्याने गुजरातमधील अलंग येथे केंद्रित आहे. नाव लक्षात ठेवा. आणि अलंग हे जगातील सर्वात मोठ्या जहाज पुनर्वापर केंद्रापैकी एक मानले जाते. भारतामध्ये रिसायकलिंग ऑफ शिप्स ऍक्ट 2019 कायदा जहाज पुनर्वापरासाठी लागू आहे आणि भारताने 2019 मध्ये हाँगकाँग आंतरराष्ट्रीय करार मान्य केलेला आहे आणि हा करार 26 जून 2025 पासून बंधनकारक देखील करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न तिसरा, CEO इम्पर्सनेशन फ्रॉड या सायबर फसवणुकीला आणखीन कोणत्या नावाने ओळखले जात आहे? असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बॉस स्कॅम म्हणून हा प्रसिद्ध आहे. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जून 2026 रोजी I4C ने बॉस स्कॅम संदर्भात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. I4C म्हणजे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र होय, जे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि CEO इम्पर्सोनेशन फ्रॉडला बॉस स्कॅम असंही म्हणतात. बॉस स्कॅम हा सामाजिक अभियांत्रिकी प्रकारातील फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यात वरिष्ठ अधिकारी किंवा CEO यांचे प्रतिरूप केले जाते आणि या स्कॅममध्ये ईमेल किंवा व्हॉट्सअपवरून मालवेअरयुक्त फाईल्स पाठवतात, त्याची रूपरेषा साधारण, आणि फसवणूक करणारे अधिकारी किंवा CEO च्या नावाने तात्काळ आर्थिक व्यवहारांचे बनावट निर्देशही यामध्ये पाठवले जातात. ठीक आहे, आणि I4C ने सायबर सुरक्षा नियम प्रोटोकॉल मजबूत करण्याचा सल्ला देखील यामध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न चौथा, भारतातील रोजगार निर्मितीसाठी जागतिक बँकेने किती रकमेच्या वित्तपुरवठ्याला मंजुरी दिलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
1.5 अब्ज डॉलर इतकी मदत दिलेली आहे जागतिक बँकेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सॉरी 18 जून 2026 रोजी जागतिक बँकेने भारतासाठी 1.5 अब्ज डॉलरचा वित्तपुरवठा मंजूर केलेला आहे. हा निधी जो आहे तो खाजगी क्षेत्रामध्ये रोजगार वाढवण्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि DPF म्हणजे डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंग, जे धोरण आणि संस्थात्मक सुधारणांसाठी आर्थिक मदत करते. ठीक आहे. भारतातील DPFचा मुख्य उद्देश म्हणजे खाजगी क्षेत्राच्या पुढाकारातून रोजगार निर्मिती करणे असा आहे. आणि जोहान्स झूट हे जागतिक बँकेचे दक्षिण आशियाचे उपाध्यक्ष आहेत आणि जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाकडून कर्ज आणि वित्तपुरवठ्याला मंजुरी देखील दिली जात असते. पुढील प्रश्न 5वा. आधार ॲपने सुरू झाल्यापासून किती डाउनलोड्सचा टप्पा नुकताच पार केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 31 दशलक्ष. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आधार ॲप जानेवारी 2026 मध्ये उपलब्ध करण्यात आलं आणि ॲपने 3.1 कोटी म्हणजे 31 दशलक्ष वेळा डाउनलोड हे झालेला आहे असा त्याचा रेकॉर्ड केला त्यांनी. आणि ही माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेला आहे. नागरिकांचा वाढता वापर आणि विश्वास हे ॲपच्या यशाचे संकेत आहेत आणि सुमारे 40 लाख लोकांनी आधार ॲपवरून आपला मोबाईल क्रमांक अपडेट केलेला आहे आणि QR आधारित एडिटेबल कॉन्टॅक्ट कार्डही ही सुविधा देखील यामध्ये आहे आणि ज्यामुळे संपर्क माहिती सोप्या पद्धतीने शेअर करता येत असते. आधार ॲपने महत्त्वाच्या सेवा नागरिकांच्या बोटाच्या टोकावरती दिलेल्या आहेत, त्यामुळे देखील हे डाउनलोड्स वाढलेले आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. नाफेड कल्याण योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेतकऱ्यांची मुले यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 23 जून 2026 रोजी नाफेड लिलाव पोर्टलचं उद्घाटन केलं जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे उद्घाटन करतील आणि हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित केला गेलेला आहे. नाफेड म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया असा त्याचा फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. आणि या लिलाव पोर्टलमुळे लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे आणि नाफेडच्या सर्व कामकाजासाठी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करणे हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे. आणि या कार्यक्रमामध्ये शेतकरी केंद्रित उपक्रमांचं उद्घाटन होणार आहे. हे सर्व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहकारी संस्था बळकट करण्यासाठीचं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पुढील प्रश्न 7वा. ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या बैठकीचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे आणि या बैठकीचे नेतृत्व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल करत आहेत. आणि ब्रिक्स ही बहुराष्ट्रीय संघटना असून सध्या तिच्यात 11 देश सहभागी आहेत. 5 मूळ सदस्य देश म्हणजे भारत, ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका होय. आणि नवीन सदस्यांमध्ये UAE, इराण, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया यांचा समावेश देखील आहे. आणि बैठकीचा मुख्य विषय म्हणजे पारंपरिक नसलेल्या सुरक्षा आव्हानांवरती केंद्रित आहे आणि सायबर सुरक्षा हा या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पुढील प्रश्न 8वा. इमिजिएट कॉम्बॅट रेडीनेस एक्सरसाइज कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं ही तैवानची एक्सरसाइज होती. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
तैवानने 22 जून 2026 पासून कॉम्बॅट रेडिनेस ड्रिल सुरू केलेला आहे आणि ही सराव मोहीम जवळजवळ 5 दिवस चालणार आहे. या सरावामध्ये वास्तविक सैनिक आणि उपकरणांचा वापर केला, तसेच युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि मग प्रॅक्टिस करण्यात आलेली आहे. आणि या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे युद्ध सज्जता वाढवणं आणि पीस टाईम ते वॉर टाईम ट्रान्झिशनची चाचणी करणं असा आहे. ठीक आहे. आणि हा सराव संपूर्ण तैवान बेटावरती आयोजित करण्यात आलेला होता. नाव लक्षात ठेवा आणि देश. पुढील प्रश्न 9. पूंछ जिल्ह्याला नुकताच कोणता पुरस्कार मिळालेला आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्कॉच पुरस्कार मिळालाय पूंछ या जिल्ह्याला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पूंछ जिल्ह्याला 2026 मध्ये स्कॉच पुरस्कार मिळालाय. हा पुरस्कार आरोग्य सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळालेला आहे आणि हा पूंछ जिल्हा हा जम्मू काश्मीरमध्ये आहे, सीमावर्ती भागामध्ये. आणि ABPM जय सेहत ही कॅशलेस उपचार सुविधा देणारी योजना आहे आणि येथे मोठ्या परिणामकारकतेने ती राबवली जात आहे. योजनेचं नाव लक्षात घ्या. आणि या योजनेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवल्या जातात आणि आपत्कालीन काळातही आरोग्य सेवा अखंड सुरू राहिली आहे त्यामुळे. पुढील प्रश्न 10. रास लफान घटना कोणत्या देशात घडली आहे असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, कतार या देशात झालेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय दूतावास दोहा यांनी रास लफान या औद्योगिक शहरामध्ये घडलेल्या घटनेवरती चिंता व्यक्त केलेली आहे आणि या घटनेमुळे काही लोक जखमी झाले आणि काही लोक बेपत्ता आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. आणि भारतीय नागरिकांसाठी 2 हेल्पलाईन नंबर आणि ईमेल ID देखील दिलेला आहे जे भारतीय नागरिक अडकलेत. आणि रास लफान हे ऊर्जा व औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. पुढील प्रश्न 11. MSME क्षेत्राचा भारताच्या GDP मध्ये किती वाटा आहे 2026 साठीचा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 31.1% इतका वाटा आहे भारतीय GDP मध्ये MSMEचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RBIने 2026 मध्ये MSME कर्ज चौकट मजबूत केलेली आहे आणि MSME क्षेत्राला एंटरप्रेन्योरशिप नर्सरी असं RBI कडून संबोधलं जातं, हे लक्षात ठेवा. यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे जास्त. आणि RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत आणि MSME नोंदणी उद्यम पोर्टलवरती केली जात असते. MSME क्षेत्राचा GDP मध्ये वाटा 31.1 आहे 2026 साठीचा आणि MSME क्षेत्र 48.58 निर्यातीमध्ये योगदान देत असते आणि MSME क्षेत्र हे 32.8 कोटी लोकांना रोजगार देखील देते. ठीक आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कीर स्टायमर यांनी कोणत्या पदाचा राजीनामा जाहीर केलेला आहे. तर त्यांनी UK पंतप्रधान पदाचा त्यांचा राजीनामा जाहीर केला. पर्याय क्रमांक बी योग्य आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कीर स्टायमर यांनी UK पंतप्रधान पदाचा राजीनामा जाहीर केला. ते लेबर पार्टीचे नेते होते आणि 10 डाउनिंग स्ट्रीट हे UK पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे आणि राजीनाम्याचं कारण म्हणजे अंतर्गत पक्षीय दबाव असं सांगण्यात आलं. आणि त्यांनी राजकीय कारकिर्दीला लोकसेवेचे माध्यम म्हटलेलं आहे आणि ते नवीन नेता निवडला जाईपर्यंत आपलं पद राखणार आहेत. ठीक आहे. तर आजचे आपले 23 जून 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.